नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 ची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, 70 जागा असणार आहेत. मित्रांनो, या जाहिरातीची ऑलरेडी जर म्हटलं तर जी नमुना जाहिरात आहे ऑलरेडी 3 ते 4 दिवस अगोदरच आली होती. तेव्हाच आपण याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ दिला होता. तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं 70 जागांपैकी 50+ जागा आपल्याला लिपिक म्हणजेच क्लर्क या पदाच्या असतील. तर तसं झालेलं आहे मित्रांनो. चांगली संधी असणार आहे स्पेशल जालन्याच्या विद्यार्थ्यांसाठी. ऑल महाराष्ट्राचे विद्यार्थी देखील इथं अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण ऑफिशियल जाहिरात आहे मित्रांनो. तर ही जाहिरात तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. ही वेबसाईट जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आहे. ठीक आहे. इथं आल्यानंतर इथे जाहिरात आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला मूळ जाहिरात दिलेली आहे संपूर्ण डिटेलमध्ये. इथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. इथं लिंक आहे, याच्यावरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरू शकता. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती ती देखील तुम्ही PDF डाउनलोड करून वाचू शकता. तसं तुम्हाला ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा या टॉपिकवरती सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून संपूर्ण माहिती इथं घर बसल्या भरू शकता, व्यवस्थित अर्ज भरू शकता. ठीक आहे. त्याच्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे. आणि परीक्षेचं स्वरूप सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे याच्याबद्दल इथं या PDF मध्ये माहिती दिलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने अगदी सोप्या भाषेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम आपण जाहिरातीची माहिती बघूया, त्याच्यानंतर संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया, आणि त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि बाकीची इतर जी माहिती आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, ही जाहिरात मी इथं ओपन केलेली आहे मित्रांनो. टोटल 70 जागा असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो, आणि शेवटची तारीख असणार आहे 18/7/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ठीक आहे. तुमचा आता परीक्षेची दिनांक आणि बाकी जर म्हटलं तर हॉल तिकीट वगैरे हे संपूर्ण तुम्हाला रेग्युलर जे अपडेट आहे ते आपल्याला याच वेबसाईटवरती उपलब्ध करून दिले जातील. ठीक आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. आणि हॉल तिकीट जे आहे परीक्षेचं ते तुम्हाला परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर उपलब्ध करून दिलं जाईल. आणि परीक्षा जर म्हटलं तर IBPS कंपनी घेणार आहे. ठीक आहे. IBPS कंपनी, या कंपनीचा अभ्यासक्रम कसा आहे, आपल्याला स्वरूप कसं आहे हे देखील पुढे याच व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेण्यासाठी भेटणार आहे. तर चला आता बाकीची पुढील माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 4 ते 5 वेगवेगळी पदं बघण्यासाठी भेटलेली आहेत. पहिलं पद जर म्हटलं तर आपल्याला बघा उपव्यवस्थापक हे पद आहे मित्रांनो. उपव्यवस्थापक या पदासाठी जर म्हटलं तर एकच जागा आहे. आपल्याला ही जागा कशासाठी आहे, खुला प्रवर्ग म्हणजे ऑल कॅटेगरीचे उमेदवार इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला 2 नंबरचं पद कोणतं दिलेलं आहे मित्रांनो, आपल्याला सहाय्यक व्यवस्थापक हे आपल्याला पद दिलेलं आहे. याच्यासाठी देखील एकच जागा आहे मित्रांनो, आणि ही देखील खुला प्रवर्गासाठी म्हणजे ऑल कॅटेगरीचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला 3 नंबरचं पद दिलेलं आहे. आपल्याला बँकिंग ऑफिसर नंबर 1चं पद आहे. एकूण पदसंख्या 2 आहेत. या जागा जर म्हटलं तर एक खुला प्रवर्गासाठी आहे आणि एक SC कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो. ठीक आहे. जी की तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारच्या ह्या 2 जागा आहेत. चला पुढे पुढे आपल्याला 4 नंबरचं पद दिलेलं आहे मित्रांनो. 4 नंबरचं पद आहे बँकिंग ऑफिसर नंबर 2चं पद असणार आहे मित्रांनो. बँकिंग ऑफिसर नंबर 2चं पद असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. एकूण पदसंख्या 11 असणार आहे. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही जागा बघू शकता. आपल्याला खुला प्रवर्गासाठी 4 जागा आहे आणि बाकी जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार जागा आहे, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या स्वरूपामध्ये. ठीक आहे. 5 नंबरचं आणि सर्वात महत्त्वाचं जे पद आहे मित्रांनो, हे पद आहे लिपिक पद. एकूण 55 जागा असणार आहे मित्रांनो. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही इथे जागा बघू शकता. टोटल आपल्याला जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी 18 जागा आहे आणि बाकीच्या कॅटेगरीनुसार इथं जागा तुम्ही बघू शकता. टोटल 55 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. आणि दिव्यांगांसाठी स्पेशल जर म्हटलं तर आपल्याला 2 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्ही इथं स्क्रीनवरती माहिती बघू शकता. आता चला प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपल्याला शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. पहिलं पद होतं उपव्यवस्थापक, याच्यासाठी एक जागा होती. वयोमर्यादा जर म्हटलं तर या पदासाठी कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे अनुभव इथं लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तुमच्याकडे इथं अनुभव इथं लागणार आहे 7 वर्षाचा किमान. ठीक आहे. बँकिंग क्षेत्रातला. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा जर अनुभव असेल तर चांगलंच तुम्हाला इथं प्राधान्य देखील इथं भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे.
ह्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर आपल्याला त्याच संदर्भातलं जर म्हटलं तर आपल्याला पदवी पाहिजे आहे, 50 गुणांसोबत उत्तीर्ण आणि 7 आपल्याला वर्षाचा अनुभव देखील पाहिजे आहे. त्यासोबत संगणकाचं ज्ञान देखील पाहिजे आहे, एम-एस-सी-आय-टी किंवा समान. ठीक आहे, अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. आता चला पुढील आपल्याला जे पद आहे आपल्याला बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो, सहाय्यक. ठीक आहे, आपल्याला सहाय्यक व्यवस्थापकचं पद बघण्यासाठी भेटलंय, एक जागा आहे मित्रांनो. याच्यासाठी देखील जर म्हटलं तर वयाची अट 21 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. बँकिंग क्षेत्रातला 5 वर्षाचा अनुभव इथं आपल्याला इथं आवश्यक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला पदवी पाहिजे मित्रांनो, वाणिज्य शाखेची. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला पदवी पाहिजे किंवा आपल्याला जर म्हटलं तर संधी लेखापाल आपलं झाला असेल किंवा आपल्याला MBA फायनान्स तुमचं झालं असेल किंवा आपल्याला अशा प्रकारचे जे कॅम्प्युटरचे कोर्स आहेत ते झाले असेल तर तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे मित्रांनो. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला इथं महत्त्वाचं सर्वात काय असणार आहे, 50% सोबत ती पदवी तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी आणि संगणकाचं ज्ञान इथं असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, MSc-IT किंवा तुमचं कोणत्याही संगणकाचं तुमच्याकडे ज्ञान असेल, 10वी-12वीला जरी IT सब्जेक्ट असेल किंवा तुमचं CCC झालं असेल, टायपिंग झालं असेल तरी तुमचं इथं चालून जाईल, काही अडचण येणार नाही. तर चला आता पुढील पदाविषयी माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. बँकिंग ऑफिसर नंबर 1चं पद याच्यासाठी जर म्हटलं तर 21 ते 40 वयाची अट असणार आहे मित्रांनो. याच्यासाठी देखील आपल्याला पदवी पाहिजे आहे, वाणिज्य शाखेतील किंवा इतर एखादी स्पेशल त्याच्या संदर्भातला तुमचा कोर्स झाला असेल याच्यामध्ये तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. 50% सोबत आपली पदवी पूर्ण असायला पाहिजे आणि संगणकाचं ज्ञान इथं असायला पाहिजे. संगणकाचं ज्ञान याच्याबद्दल पुढे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बँकिंग ऑफिसर नंबर 2चं पद आहे, एकूण 11 जागा आहे मित्रांनो. 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. ठीक आहे, आणि राखीव प्रवर्गातले जे पण उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची इथं सूट दिलेली मित्रांनो, ते 21 ते 43 आपल्याला जे वयापर्यंत अर्ज करू शकतात असं सांगितलेलं आहे. इथं देखील 2 वर्षाचा आपल्याला इथं कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि प्राधान्य जर म्हटलं तर तुम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये, जिल्हा बँकेमध्ये इथं काम केलेलं असेल तर तुम्हाला चांगलं प्राधान्य इथं दिलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं पदवी पाहिजे आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यासोबत जर म्हटलं तर 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे आहे आणि संगणकाचं ज्ञान देखील इथं असायला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारची इथं शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. बघा आता सर्वात महत्त्वाचं आपलं जे पद आहे मित्रांनो, लिपिक पद. लिपिक पदासाठी 55 जागा आहेत. याच्यासाठी वयाची अट ठेवलेली आहे 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आणि याच्यामध्ये आपल्याला जे पण राखीव प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सूट देखील दिलेली आहे, ते 21 ते 43 वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, आणि बँकिंग क्षेत्रातला जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे, बाकी सर्व कॅटेगरीचे सर्व उमेदवार इथं ज्यांची पदवी पूर्ण आहे ते सर्व इथं अर्ज करू शकतात. इथं मान्यता प्राप्त विद्यापीठाची इथं पदवी पाहिजे आहे. तुमचं तरी TY पूर्ण झालं असेल किंवा एखादी डिग्री तुमची पूर्ण झाली असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काही अडचण येणार नाही. ठीक आहे, TY मध्ये तुमचं BA जरी असेल, BA BCom BSc जे पण झालं असेल तरी देखील तुम्ही TY मध्ये तुमचं एकदा पदवी पूर्ण झाली की तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त संगणकाचं ज्ञान इथं पाहिजे आहे. याच्यामध्ये MSc-IT किंवा आपल्याला समतुल्य आपल्याला शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक सांगितलेलं आहे. तर इथं ही गोष्ट लक्षात घ्या, बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की आमचं MSc-IT झालं नाही तर ऑप्शनला काय काय आहे मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही पदवी केलेली असेल BCom MCom किंवा कॅम्प्युटरमध्ये BSc कॅम्प्युटरमध्ये अशा प्रकारच्या पदवी तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्हाला MSc-ITची गरज पडणार नाही. अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10वी 12वी किंवा 9वी 11वी या वेळेस जर म्हटलं तर या वर्षाच्या जेव्हा तुम्ही 10वीला होता, 9वी 10वीला होता तेव्हा तुम्हाला IT विषय असेल. ठीक आहे, IT विषय असेल किंवा जर म्हटलं तर आपल्याला कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल तरी तुम्ही जर ते या विषयांसोबत तुम्ही 10वी 12वी किंवा 9वी 10वी अशा प्रकारचं आपण उत्तीर्ण केलेले असेल तेव्हा आपल्या IT विषयासोबत किंवा कॅम्प्युटर विषयासोबत तरी तुम्हाला इथं MSc-ITची गरज पडणार नाही. अजून एक महत्त्वाचं म्हणजे MSc-ITचं व्यतिरिक्त समतुल्य काय आहे मित्रांनो, CCC झालं असेल तुमचं. ठीक आहे, संगणकाचा एखादा कोर्स झालेला असेल, शासन मान्य परीक्षेचा एखादा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असेल. ठीक आहे, तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. स्पष्टपणे सांगण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे, फक्त पदवी पाहिजे, कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असायला पाहिजे. तुमचं TY झालं असेल, याच्यामध्ये TY BA झालं असेल, BSc झालं असेल, BCom झालं असेल किंवा व्यतिरिक्त 12वी नंतर तुम्ही एखादा 3-4 वर्षाचा कोर्स केला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात. प्लस संगणकाचं ज्ञान पाहिजे आहे. ठीक आहे, संगणकाचं ज्ञान तुमच्याकडे इथं असायला पाहिजे. ठीक आहे, संगणकाचं ज्ञानमध्ये तुमचं MSc-IT झालं असेल, CCC झालं असेल, 9वी 10वी 11वी 12वीला तुम्हाला IT सब्जेक्ट असेल किंवा आपल्याला जर म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला एखादा जर कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल किंवा तुम्ही जी पदवी उत्तीर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये BCom किंवा MCom किंवा कॅम्प्युटर आपलं अशा प्रकारचे सब्जेक्ट असतील तरी देखील तुम्हाला इथं MSc-ITची गरज पडणार नाही. संगणकाचं ज्ञान इथं पूर्ण होऊन जातं. ठीक आहे, अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं दिलेली आहे. चला पुढील
बाकीची माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, पगाराविषयी माहिती दिलेली आहे. आता या बँकेमध्ये आपल्याला 3 वर्षाचा इथं प्रोबेशन पिरियड ठेवलेला आहे मित्रांनो, म्हणजे ट्रेनिंग पिरियड आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि बहुतेक बँकेमध्ये फक्त 1च वर्षाचा असतो. या बँकेमध्ये 3 वर्षाचा प्रोबेशन पिरियड ठेवलेला आहे आणि पगार अतिशय कमी ठेवलेला आहे. बाकी आता लेटेस्ट जर म्हटलं तर आता कोणत्या सांगलीची जी जाहिरात चालू आहे. ठीक आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीची इथं जर म्हटलं तर जाहिरात आलेली आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर 1च वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड ठेवलाय आणि तुमचं जे त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा हा कालावधी असतो ट्रेनिंगचा कालावधी, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला जर म्हटलं तर टोटल 22,000 रुपये पेमेंट ठेवलेले आहे प्रत्येक महिन्याला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचा 1 वर्षाचा जो पिरियड संपल, ठीक आहे, ट्रेनिंग पिरियड संपल, त्याच्यानंतर लगेच तुमचं पेमेंट जे आहे 27 ते 28,000 किंवा 30,000च्या दरम्यानमध्ये होणार आहे मित्रांनो. परंतु याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला ही जालन्याची जाहिरात आहे, तर जालन्याच्या जाहिरातीनुसार जर म्हटलं तर तुम्हाला 3 वर्षाचा इथं जो ट्रेनिंग पिरियड ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे ऑफिसर नंबर 1चं पद होतं त्यासाठी 7,000 पेमेंट दिलं जाईल. ऑफिसर नंबर 2चं पद होतं त्यासाठी 6,000. त्याच्यानंतर कारकून म्हणजेच लिपिक जे पद आहे याच्यासाठी 5,000 पेमेंट दिलं जाईल. पेमेंट खूप कमी ठेवलेलं आहे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये. जेव्हा हे 3 वर्ष पूर्ण होतील त्याच्यानंतर जर म्हटलं तर तुम्हाला इथं परमनंट स्वरूपामध्ये घेऊन तुम्हाला डायरेक्टली जर म्हटलं तर आपल्याला तुमचं जे पेमेंट आहे ते वाढून दिलं जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये इतर देय भत्ते, इतर महागाई भत्त्यांचा देखील इथं समावेश असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, परंतु 3 वर्ष तुम्हाला पेमेंट कमीच असणार आहे. तर ही एक गोष्ट चांगली इथं झालेली नाही, खूप कमी पेमेंट आहे आणि ते पण 3 वर्षासाठी. ठीक आहे, मग मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ही कायमस्वरूपी नोकरी असणार आहे, परमनंट स्वरूपाचा जॉब आहे, त्याच्यामुळे अर्ज करायला काही हरकत नाही. पेमेंट जरी कमी असलं तरी तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला नक्की परमनंट स्वरूपामध्ये इथं नोकरी करण्याची संधी भेटणार आहे. आणि हे बँकेचे पेमेंट नंतर 3-4 वर्षांनी चांगलं पेमेंट वाढत असतं, त्याच्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, तर पेमेंट नक्कीच इथं कमी ठेवलेले मित्रांनो, तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. अर्ज खूप कमी येतात, तुम्ही थोडा जरी अभ्यास केला तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातं. तर जिल्हा बँकेमध्ये परमनंट स्वरूपामध्ये तुम्हाला काम भेटत असतं, त्याच्यामुळे ही एक चांगली संधी असणार आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बाकीचे आपण बघा डोमासाईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला सरकारचा जो पण महत्वाचा जो GR आला होता त्याच्यानुसार इथे देखील सांगितलेलं आहे मित्रांनो, की ज्या जिल्ह्यातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 70% जागा राखीव आहेत आणि उर्वरित बाकीचे जेवढे पण जिल्ह्याबाहेरील उमेदवार अर्ज करतील त्यांच्यासाठी 30% जागा असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जिल्ह्याच्या उमेदवारांसाठी 70% जागा राखीव असणार आहे या देखील भरतीसाठी. ठीक आहे, आणि उर्वरित बाकीचे जे पण जिल्ह्याचे अर्ज येतील, ऑल महाराष्ट्राचे विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. ठीक आहे, 30% जागांमध्ये आणि 70% जागा सांगली नव्हे तर जालना जिल्ह्याचेच उमेदवार आहे त्यांचेच भरले जातील मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा नियम इथे देखील लागू केलेला आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर बघा आपल्याला याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जे पण आपल्याला म्हणता येईल सामाजिक जे आरक्षण आहे त्याच्यानुसार आपल्याला बाकीची माहिती दिलेली आहे, वयोमर्यादा सेपरेट दिलेली आहे. ठीक आहे, तर इथे बघू शकता प्रत्येक पदाची वयोमर्यादा सेपरेट इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. याच्यामध्ये राखीव अराखीव याच्यासाठी काही वयामध्ये सूट दिलेली आहे मित्रांनो एक्स्ट्रा, तर त्याच्याबद्दल सेपरेट माहिती दिली आहे जी की ऑलरेडी आपण बघितली. फक्त क्लर्कचं बघूयात मित्रांनो. जे अराखीव म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांसाठी 21 ते 38 आहे आणि मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गासाठी 21 ते 43 आहे, म्हणजे त्यांना 3 ते 5 वर्षाची सूट इथे देण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, ही गोष्ट इथे जाणून घ्या. चला पुढे आता बाकीची माहिती आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचे मुद्दे जेवढे पण आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूयात मित्रांनो. आता आपण सर्वप्रथम जर म्हटलं तर हे सर्व आरक्षणाची इथे माहिती दिली आहे. आता आपण डायरेक्टली अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे अजून काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुढे बघा आता परीक्षेचं स्वरूप इथं 40% आपल्याला पास असायला पाहिजे. इथं परीक्षेचं स्वरूप दिलेलं मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा शुल्क इथं 1000 असणार आहे. ठीक आहे, राखीवसाठी. आणि बाकी जर म्हटलं तर मागासवर्गीयांसाठी 800 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो. आणि परीक्षा जर म्हटलं तर बघा आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला 40% सोबत इथं उत्तीर्ण व्हायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला इथं तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे मित्रांनो. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे 0.25% तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जसं की एक प्रश्नाला 1 मार्क दिला जातो. ठीक आहे, तर जेव्हा तुमचे 4 प्रश्न चुकतील, ठीक आहे, प्रश्न चुकतील तेव्हा तुमचं जर म्हटलं तर 1 मार्क इथं वजा केला जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. तर निगेटिव्ह मार्किंग 1/4 या स्वरूपामध्ये असणार आहे. तर चला आता अभ्यासक्रम काय आहे नक्की त्याच्याबद्दल इथं माहिती आपण जाणून घेऊयात आणि त्याच्यानुसार आपल्याला नोट्स कुठे भेटतील याच्याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर बघा हे सेपरेट अभ्यासक्रमाचं इथं PDF इथं डाउनलोड केलेलं आहे मी, तुम्ही देखील ते डाउनलोड करू शकता, आपल्याला वेबसाईटवरती दिलेलं आहे. तर इथं जर म्हटलं तर बघा आपल्याला ऑफिसर लेवलचे जे पण पोस्ट आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम दिलेला आहे, जो की तुम्ही इथं बघू शकता. इथं आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला प्रोफेशनल नॉलेज याच्याविषयी आपल्याला 40 प्रश्न विचारले जातील, जे की 80 मार्कासाठी असतील.
आणि हे सर्व जर म्हटलं तर वर्जन आपल्याला इंग्लिशमध्ये असणार आहे मित्रांनो. हे प्रश्न इंग्लिशमध्ये असतील, 40 मिनिटाचा त्यासाठी टायमिंग दिलं जाईल. मराठी लँग्वेजवरती 20 प्रश्न 20 मार्कांसाठी असतील. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, रिझनिंगवरती 20 प्रश्न 20 गुणांसाठी. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा बँकिंग अँड फायनान्स, ठीक आहे. आपल्याला बँकिंग अँड फायनान्स याच्यावरती प्रश्न विचारले जातील मित्रांनो. याच्यामध्ये बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांचा समावेश आहे. 20 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातील. हे जर म्हटलं तर आपल्याला याचं मीडियम मराठी प्लस इंग्लिश लँग्वेज असणार आहे मित्रांनो. इंग्लिशमध्ये असतील प्रश्न, इंग्लिश लँग्वेजचे मराठी लँग्वेजमध्ये असतील. आणि हे जे प्रश्न असतील बँकिंग सहकार किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, तर हे मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतील. 10 मिनिटाचा याला टायमिंग दिला जाईल मित्रांनो, ठीक आहे. बाकी पुढे टायमिंग देखील दिलेला आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातील मित्रांनो. 20 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला तिथं दिलेला आहे. चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला हे जे आता वरील जो अभ्यासक्रम सांगितला तर हा एवढ्या पदांसाठी लागू होणार आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर मॅनेजर आहे, असिस्टंट मॅनेजर आहे, त्याच्यानंतर बँकिंग ऑफिसर नंबर 1चं पद, नंबर 2चं पद, ठीक आहे. याच्यासाठी जर म्हटलं तर हा वरील ह्या 4 पदांसाठी हा वरचा अभ्यासक्रम इथे लागू होईल. बाकी जर म्हटलं तर खाली आपल्याला डायरेक्टली इथं बघा आता खाली फक्त क्लर्क पदाचा अभ्यासक्रम दिलेला आहे बघा, क्लर्क पदासाठी, ठीक आहे. बाकी 2च PDF आहे, जास्त PDF नाही. क्लर्क पदाचा अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर क्लर्क या पदासाठी अभ्यासक्रम इथं बदललेला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी जो अभ्यासक्रम आहे तो खूप वेगळा आहे आणि ते देखील पेपर IBPSच घेणार आहे मित्रांनो, ठीक आहे. IBPS कंपनीच घेणार आहे आणि हा देखील पेपर IBPS कंपनीच घेणार आहे जालन्याचे देखील. परंतु अभ्यासक्रमामध्ये खूप मोठा बदल आहे मित्रांनो. काय बदल आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो बघा. आता मराठी लँग्वेजवरती इथं 15 प्रश्न 15 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला जे पण प्रश्न विचारले जातील मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये विचारले जातील, काळजी करू नका. मराठी लँग्वेजवरती याच्यामध्ये मराठी ग्रामर आणि मराठीची माहिती याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 15 प्रश्न 15 गुणांसाठी मराठीमध्ये प्रश्न विचारले जातील. 15 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेजवरती 15 प्रश्न 15 गुणांसाठी ते इंग्लिश लँग्वेजमध्ये असतील आणि 15 मिनिटाचं तुम्हाला टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर GK GS वरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील 20 गुणांसाठी. ते मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये विचारले जातील. म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रश्न मराठी किंवा इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही बघू शकता. 15 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर गणित व बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील. टोटल 40 गुणांसाठी मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रश्न बघू शकता. त्याच्यासाठी 40 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर 90 प्रश्न विचारले जातील. 90 गुणांसाठी तुम्हाला टायमिंग असणार आहे. 75 मिनिटं खूप कमी टायमिंग असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं इथं आवश्यक असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला जो कॉमन अभ्यासक्रम आहे तो दिलेला आहे मित्रांनो. बाकी बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती इथं प्रश्न विचारले जाणार नाही. तुम्हाला जर बँकिंग सहकार किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे जे प्रश्न आहेत या टॉपिकमध्ये विचारले जाऊ शकतात, जे की 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी, ठीक आहे. GK GS मध्ये तुम्हाला ते प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो, ठीक आहे. आता याच्यानुसार आपण अभ्यासक्रमानुसार नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. बघा त्याच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आपण गेल्या 3-4 वर्षापासून नोट्स उपलब्ध करून देतोय. महत्त्वाचं म्हणजे हे जे 3 विषय आहेत त्याच्यावरती थोडे जास्त प्रश्न येतात जिल्हा बँकेसाठी. परंतु आता ह्या जे जालनाचे पेपर असणार आहे त्यासाठी हा अभ्यासक्रम दिलेला नाहीये. त्याच्याकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा. शक्यता आलं तर येईल. GK GS मध्ये तुम्हाला याच्यावरती तुम्हाला 2-3 प्रश्न आले तर याच्यावरती येतील. बाकी महत्त्वाचं हे तुम्हाला दिलेलं आहे बघा. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK वगैरे, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले मित्रांनो. तर या देखील आपण विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. या देखील विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये सर्व मागील झालेल्या जिल्हा बँकेच्या क्वेश्चन पेपर देखील भेटतील. 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत भेटतील. याच्यामध्ये आपल्याला लेटेस्ट झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या पेपर भेटतील, ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये जे व्यवस्थापकचं पद आहे ते आपल्याला जे अहमदनगरचे पेपर आहेत त्याच्यामध्ये मी एक क्वेश्चन पेपर दिलेले आहे त्याची देखील, ठीक आहे. अशा प्रकारचा तर यामध्ये आपल्या नोट्समध्ये 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील मित्रांनो. आणि बाकी या सर्व विषयाच्या नोट्स असतील. बाकी वेगवेगळ्या जिल्हा बँकेचा देखील तुम्ही अभ्यास करू शकता. आता लेटेस्ट सांगली जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तर या सर्व नोट्स तुम्हाला काम येतील. आता बाकी जर म्हटलं तर हे वरील 4 विषय आपल्याला जालनासाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर या नोट्सचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. सर्व टॉपिकनुसार माहिती आहे. मागील प्रश्नपत्रिकेसोबत संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल, ठीक आहे. तर बघा आपल्याला या 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस याच्यामध्ये 7 ते 8 विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. सर्वांची किंमत एकत्रित ठेवलेले 229. तुम्हाला जॉईन कसं व्हायचं मित्रांनो बघा,
इथं 2 नंबर दिलेले आहेत, 913964 3199 आणि 9665181769. या कोणत्याही नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि त्याचसोबत दोन्ही नंबर आपल्याला याच्यासाठी देखील आहेत. तर ठीक आहे, व्हॉट्सअपसाठी फक्त पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं, त्याच्यानंतर 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण नोट्स या तयार केलेल्या आहेत, तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. आणि या नोट्स लेटेस्ट IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो. खूप महत्त्वाचे नोट्स असणार आहेत. ठीक आहे, तर चला, अशा प्रकारच्या नोट्सबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती समजून आलेली असेल. आता बाकीची पुढील आपण माहिती जाणून घेऊया तर जाहिरातीनुसार. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका, खूप महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. तर बघा, फी वगैरे याच्याबद्दल माहिती तुम्हाला देऊन घेतली. आता पुढे बघूयात. मुलाखत 10 मार्काची असणार आहे. मुलाखतीविषयी आपल्याला इथं सारखंच असणार आहे. मुलाखत जर म्हटलं तर आपल्याला लिपिक या पदाची होणार आहे मित्रांनो, 10 गुणांची. ठीक आहे, अशा प्रकारचं. याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं आपलं लिपिक पद आहे. याच्यासाठी आपल्याला 10 गुणांची मुलाखत असते मित्रांनो. 90 गुणांपैकी ज्यांचं पण इथं सिलेक्शन होईल शक्यता 1/3. ठीक आहे, 1/3 म्हणजे एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. 90 गुणांची जेव्हा आपली लेखी परीक्षा होते, लेखी परीक्षा झाल्यानंतर ज्यांना पण जास्त गुण भेटतील 1/3 या स्वरूपामध्ये मुलाखतीसाठी इथं बोलवलं जातं मित्रांनो. आता मुलाखतीमध्ये तुम्हाला 5 मार्क हे तुमचे कागदपत्रासाठी असतात. ठीक आहे, कागदपत्रासाठी दिले जातात आणि 5 गुण जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला मुलाखतीसाठी दिले जातात. ठीक आहे, आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला, 1-2 प्रश्न. अगदी 5 मिनिटाची मुलाखत असते मित्रांनो आणि मुलाखतीला शक्यता विद्यार्थ्यांना फक्त 1-2 किंवा 2-3च मार्क पडतात. त्याच्या मागचं कारण काय आहे मित्रांनो, कागदपत्रामध्ये तुमची एखादी पदवी झाली असेल, तुमच्याकडे काय अनुभव असेल किंवा तुमच्याकडे काही टायपिंग सर्टिफिकेट वगैरे असतील, एक्स्ट्रा किंवा आरक्षणामध्ये येत असेल तर त्याला एखादा गुण दिला जातो. ठीक आहे, म्हणजे कागदपत्रांना. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं फक्त विद्यार्थ्यांना 1-2 गुण भेटतात. आणि मुलाखतीला इथं जर म्हटलं तर तुमचं राहणीमान, बोलण्याची पद्धत, कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे सर्व बघितलं जातं. त्याच्यामुळे इथे एखादा 2 प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्याला जरी उत्तर सांगता आलं तरी तिथं फक्त 1-2च त्याला गुण तिथं दिले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे मुलाखतीला जास्त विद्यार्थ्यांना गुण भेटत नाही. त्याच्यामुळे फक्त लेखी परीक्षा महत्त्वाची. लेखी परीक्षेला तुम्हाला जास्त गुण मिळाले, मुलाखतीला 0 गुण मिळाले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाईल, काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जातं. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं पद असणार आहे क्लर्कसाठी. ठीक आहे, चला पुढे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो. बघा, तांत्रिक अडचण आली अर्ज भरताना तर याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. 2 नंबर दिलेले आहेत मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर बाकीची माहिती इथं दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. बाकी जवळपास संपूर्ण माहिती आपण इथं बघून घेतलेली आहे. चला पुढे बघूया. तर कागदपत्र यादी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहेत मित्रांनो. कागदपत्र यादी टोटल इथं बघू शकता जाहिरात डाउनलोड करून. आणि खाली अजून काय महत्त्वाची माहिती आहे का बघूया. ठीक आहे, इथं आपल्याला केअरफुल. आता याच्यामध्ये आपल्याला जर म्हटलं तर जे पण आता जेव्हा अर्ज भरतो तेव्हा हे आपल्याला अपलोड करायला किंवा आपण जेव्हा डायरेक्टली मुलाखतीला जाईल तेव्हा आपल्याला हे जमा करायला येईल प्रत्येक पदानुसार. बाकी काय अडचण नाही. बाकी इथं बघा आपल्याला जर म्हटलं तर हेच आपल्याला फॉर्मॅट दिलेत फक्त. आणि बाकी संपूर्ण जाहिरातीची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो. अर्ज तुम्ही भरायला सुरुवात करून द्या. बाकी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेतली आहे. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अर्ज कसा करायचा हे देखील सांगतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देते. बघा, इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज उपलब्ध होऊन येईल. इथं आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायचं आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ आपला येईल मित्रांनो, काळजी करू नका. त्यासाठी लगेच चॅनलला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाही. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जी बिल तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथे सर्व जिल्हा बँकेचे अपडेट तुम्हाला दिले जातात. तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तर चला, आता बाकी जर म्हटलं तर नोट्स विषयी देखील तुम्हाला माहिती देऊन घेतलेली आहे. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. सर्वात महत्त्वाच्या नोट्स असणार आहे अभ्यास करण्यासाठी डिटेलमध्ये. सर्व विषयांच्या टॉपिकनुसार सेपरेट IMP प्रश्नांसोबत या नोट्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. तर लगेच जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे सर्व टॉपिकनुसार नोट्स भेटतील आणि मागे झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासोबत तुम्हाला इथं भेटून जातील. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.